सर्व लाईट गेली ना. इतकं गरमाट होतं या घरामध्ये. उभंच राहत नाही. इतकं गरम झाले. ए आणजे काय हो? काय करू राहिली इकडे? काय? अरे तुला घरात कस काय हे होतं काय? हा, लाईट गेली ना, मग खूपच इतकं गरम गरमाट होती. होतंय. काय म्हणताय? काय काय करू राहिली? काय तांदूळ निसत होते. तांदूळ निसते काय? हो. कवर घरामध्ये तांदूळ डाळ भात निसते. वगैरे तू म्हटलं तांदूळ नाही. निसायलाच राह आता. का बरं? मग आता काय तुझे तांदूळ निसायचे पोळ्या मग खायला बनवायच्या. खायला लागतं ना आपल्याला. तो आता खाऊ खाऊ गाणं घातलाय. म्हणजे हा मग काय काय आपल्या बोलताय तुम्ही असं? लग्नाला विचार कर. हा. आणजे 15-16 वर्ष झाले. हा. अरे जगात काय ऐकायला भेटत ना आपण काय करू राहिले. लोकांचे लग्न झाले का वर्षात पोरं होत्या हा. आणि आपल्याला 16 वर्ष झाले. मग आता पाळणा आला ना आपला आजार. देवाने दिलं तर पदरात. तुझ्या आईची मै जावा तुझी कामाचे हा. देवाला दिला तर. अरे मग तुला दवाखाने करू पाहिले भक्तवाणी करू पाहिले सगळं करू पाहिलं. तू कुठंच गुण पडत नाही तुला. काय करणार आहे मग आता मी? माझ्या थोडी हातात आहे. काय येतो पार मला हे करून टाकलं. आता एक कर हा. मला परवाना दे आता बायको करायला. बायको करायची तुम्हाला? हा मग एवढं इष्ट केलं वारसदार पाहिजे ना आपल्याला. बघा बाबा, आता काय सांगणार आहे आणि मी. मग हा तूच सांग जायची मर्जी. हम्म. माकून काही चुकलं का? नाही तुला मी कुठं कमी पडलो का? नाही काही कमी पडलं का माकून तुला? नाही. आणि मग दोष कोणाचे तूच सांग जाऊ मर्जी. तुला असं- खर्च केला सगळं केलं प्रत्येक जण ते डॉक्टर दाखवले. हम्म. हा? मग आता दोष माझ्यात असू शकतो. काय असू सांगू शकतो आता? म्हणजे असू शकतो नाही. मग हाये डॉक्टर नाही बोलले आणि तुला माहिती हा, दोष कोणाचे म्हणून. असं मोकळं बोल जरा. हाय का? हा कोणाचे दोष कोणाचे तूच सांग. माझ्यात असल. असं नाही मग मग तो दोष मग तू म्हणणार माझा तर दोष आहे. मला म्हणजे बळजबरी बोलताय का? तुझ्यात तो दोष आहे, तुझ्यात तो दोष आहे. असू शकतो, तुमच्यात बी असू शकतो, माझ्यात बी असू म्हणजे शकतो. तुला माहिती आहे का 15-16 वर्षात मा दोष आहे म्हणून. हा अजून एकदा आपण डॉक्टर कडे जाऊया. काय एवढं आहे नका करू काय डोक्याला. डॉक्टर का जाते डॉक्टर का येते वैतागलो मी आता. मा पैसा अडका राहिला नाही आता तो मुळे ना फार खोरी झालो मी. डोक्याला काही त्रास करून घेऊ नका. आपण संध्याकाळी डॉक्टर कडे जाऊ, ठीक आहे? अरे दर महिन्याला तुला दवाखान्यात येतो दर महिन्याला. हा? मग आता काय करायचं मग? तू एक कर परवाना दे मला. हम्म. करू दे मला दुसरी बायको एखादी. तिला एखादं पोरसवास झालं ना तर तोच मांडीव खेळल. हा. आपल्या इष्ट केलं वारसदार होई. हा एक तर आपलं वय झालं आता. हा. आता या वयात तुला तर मला तर नाहीच वाटत किती दवाखाने केले कुठेही नेलं तुला. पर अमेरिकेला नेलं तरी तुला होणार नाही. बाई ग, तुम्ही दुसरी काय करायचं म्हणताय? अगं पण तुला काहीच काही पडणार नाही ना. पोर 8 दिवस तिच्या पोरसाठी. करायचं 8 दिवस तो करायचं. तुला काय करायचे? तुला काय कमी पडेल का माकून? तुला जे लागले ते देत राहील जे लागले ते देत राहील. तू मोठी राहणार आहे घरात. फक्त पोरं झाले का तुला सांभाळत राहायची. पोरं झाले का सांभाळत राहायची. मग आता बायको करायचं म्हणताय का? माझ्या भावाला सांगते मी. काय माझ्या भावाला सांगते मी तो तुमचं भावाला सांगायचं तो भाऊ का मा बापी पे काय. हा लग्न करायचं म्हणताय म्हणजे दाजी. हा म्हणजे खाट जाणार करू सांभाळायचं मी. हा माझ्या दोष काढताय तुम्ही. मी डॉक्टर कडे जाऊ ना संध्याकाळी आपण. ए लय दवाखाने केले बस झालं. नको बरं म्हटलं. हा उद्या करू नको. मला परवाना दे आणि मी जातो एका ठिकाणी पोरगी पाहतो एखाद्या एजंट का जातो. हम्म. जर भेटलीच हा. तर लगेच वर्षात एखादं पोर देतो तुला मांडवी खेळायला. मी माझ्या आई वडिलांना पण सांगते तुम्ही असं म्हणतायत. माझ्या भावाला पण सांगते. हा का हा. आणि तो भाऊ काय कर. मग लग्न करायचं म्हणताय तुम्ही, दुसरी बायको करायचं म्हणताय. मी त्यांना सांग. अरे बाई बा तुला नाही तरी 15-16 वर्ष मी सांभाळायचे. तुला मी काय टाकून देऊ नाही राहिलो. हम्म. बरोबर. हम्म. हा फक्त तुला काय म्हणते आपण नवरा बायको आपण दोघंच इकडं हम्म. म्हणून तुला विचार घेऊ राहिलो मी. मग तुम्हाला परवाना दे. आपल्याला एखादं लेकर बाळ झालं तर आपलं इष्ट केला वारसदार होईल. हा बर. बरोबर आहे की नाही. आणि मग तो काय माहिती आपण दोघांनी असंच राहायचं का? अरे लोक किती नाव टेकले भाऊ बंद येते गावातले निपुत्री म्हणशील दोघं नवरा बायको यांचे तोंड पाहू नाही म्हणशील. तरी आपण दवाखान्याचं हॉस्पिटलचा इलाज चालू देऊ ना, बघू ना तरी पण. अरे तुला मरेपर्यंत केलं ना दवाखाने तरी तुला होणार नाही. हा असं काय बोलताय मला डॉक्टरांनी सगळं सांगितलं. तुम्ही जसं बोलताय तर कसं होईल? नाही नाही तुला ते आता मेन नाही तुला तो मी नाही का भावाला फोन करून सांगते सांग तुम्ही नाही काय म्हणता आता ते. बरं मी जातो मग मरू दे. हा. हा? हा. हा.
बरं हे बघा तुमचं सगळं यावर मिटावलं मी आता आता आमचं झालं लग्न बघायचं 5,000 रुपये कमीच दिले बरं का. या समजू काय होतंय 5,000 पुढच्या टाळाला वाटलं तर एखादं आणलं ना मॅगी राही त्याच्यात तुम्हाला देऊन टाकले वाढू. तसं करा बरं का मग. हा चालेल. कारण अजून आहे ना आपल्याकडे 5-6 पोरी येत. आहे का हा सेमीच्या सारख्या. अहो लय माणसं माक ते कांगणे आणि ते तुम्ही पाहिजे नाही का अजून. तुमच्यापेक्षा वयन जरी जास्त असले तरी जमल पण पैसा जास्त भेटला पाहिजे. आणि तो कांग्या आहे परत एक कोणता कांग्या? तो बारीक जमल ना मग. तुम्ही फक्त पैसे द्या. आणि तो म्हातारा कोण? तो कुंभार बाबा हा त्याला करायची. जमल ना. हे बघा जेवढं जास्त म्हातारा बघता येईल तेवढं बघा. काय होईल 2-4 वर्षात गचका लागतो त्यो. तुझ्याकडे जात नाही बरं का अजिबात. अहो नसू द्या ना. हा ना तुम्ही परत म्हणशाल काय होईल 2-4 वर्षात गेला का त्यो म्हातारा हा लगेच त्या पोरीचं लग्न दुसऱ्या संग. बरं का बरं आपला का. धंदाच ते आहे ना. हा पण मा नाही म्हणतच बरं का तुम्ही नाही जायचे 10 वर्ष अजून. कारण मी पोरा स्वरासाठी केली ना. हा होईन ना पोरग होईन ना. हा हिच्यात काय प्रॉब्लेम नाही काय नाही. तुला पोरं होतील ना. मग आता लग्न फर्स्ट टाइम केलं तर बघावं लागेल ना. हा बघावं लागेल. म्हणजे तुम्ही- पहिले थोडी पोरग आहे मला. तू थांब मी रे. कसं काय सांगू का नाही? तुम्ही आहे ना मनापासून प्रयत्न केले ना हम्म. 100% नाही ना, तुम्ही होईल. आबा, आता लग्न झालं म्हणजे तुम्ही फक्त हापकू नका. एकदा ये बा घरी गेलं ना हा. ये एकदा कुठीला अटकवलं का हा का बस हा नुसतं घाम पुसायचं. हा जमन ना. हा? हा. फक्त आता नाही प्रयत्न द्यायचे. सोडू नका. हा हा मग चालायचं का हा चला तुम्हाला घरी सोडतो म्हणजे माझं काम होऊन तुम्ही जाईल. येता घरी येतो ना सोडायला. गेलो असतात आम्ही दोघं. बघावं लागेल घरदार. हं? हा, काय चला चल. जीव लावा बर का. हा हा चल चला बरं पटकन. हे बघा कारण मला लय काम आहे बरं का अजून. मी काय म्हणतो हे म्हणजे आपलं घर आहे. घरपत्राच दिसतंय बरं का. हा ते काय झालंय आता स्लॅब टाकायचं आहे. हा आता काय करायचं मला ते 2 एकर आहे ना वरलं माळाचं ते हा. वापायचं बर तेव्हा पण आता डायरेक्ट स्लॅब टाकायचो. बंगला बांधा तिला सवय नाही बरं का. नाही नाही बंगल्याच ठेवतो तिला. तिला एसी मध्ये राहायची सवय. अहो, तिला पोरं होणार म्हणलं मला तिची ठेपट ठेवावं लागणार आहे. हा बरं आहे की नाही. नाही तर तिला गरमाटात टाकताना मारून. नाही अंजली अगं बाहेर ये. कोण आहे? हा? बहीण आहे काय? कोण नाही कामावली बायको आहे ना. बायको. हा अगं मी काय म्हणतोय आणले ना करून पाहिजे ये तुम्ही सांगितलं कस का नाही मला लग्न झालं तुमचं म्हणून. म्हणजे हा अहो मी ते पोरासाठी आणले. अहो पण सांगायचं ना एवढ्या कमी पैशात नसतं दिलं मी. का भांडतोय तू? का भांडतो तुम्ही म्हणजे? काय केलं? लग्न तू आपल्याला का विचारलं झालं दोघायचं. तुम्ही खरंच केलं का हा ते? बाई ग काही अगं मग आता कसं आहे बाई मग एक जीव येतो एक जीव जातो बरोबर की नाही. म्हटलं कसं आपलं इष्टेकडे 12,000 टपक्यान होऊन जाईल ना. मला काय म्हणायचं तुम्हाला माहित होतं का हा. लग्न करायचं यांना म्हणून. तुम्ही हातपार करून टाकली बर का पण. हा आणि हा बाबा कोण आहे हा? कोणता हे बघा मी यांचं लग्न जमून दिलंय. हा हा माझा एजंट आहे एजंट. मी 50,000 रुपये घेतलेले त्यांच्याकडून. हा दिले त्याला दिले. जुळून दिलं यांचं मी. हो चांगलं केलं त्यानं. बाई माझा भाऊ का दिसेना हो बाई. माझ्या भावाला बोलून घेतलंय. तुम्ही काय केलं ये? लग्न केलं ना मग आपल्या पोर नको का एखाद्या. पोर नको का म्हणजे? अहो पण तुम्ही सांगितलं कस का नाही मला. मी 1,00,000 रुपये घेतो असं. काय म्हणजे 1,00,000 रुपये घेत असतो मी. हो आज काय करणार आहे तुम्ही शब्दाला किंमत राहते आज चालतं का 50,000 द्या अजून. म्हणजे 50 द्या. ए बाई काय आहे ग तू? कोण आहे ग? हा? बायको आहे ना तुला त्याची. कुशाल याच्या मागे या माणसाच्या मागे यावा का? अहो पण तुम्ही बोलून काय फायदा आहे यांना कळलं पाहिजे ना. त्याच्यासोबत बोला. मी त्याने का लावून ते दिलेलं आहे. agent मला ने काहीच दिलेलं माहित त्याच्यासोबत बोला म्हणजे तू मी- कोण रे भाऊ? मी जुळून दिलंय. नाही. तू जुळून दिलंय का? हा पण या माणसाचं लग्न झालेलं आहे ना. त्याची बायको मी आहे ना. अहो पण मला माहित नव्हतं ना. अगं तो असं लग्न करेल मी 15-16 वर झाले पण तुला पोर स्वार होत नाही म्हणून तुला नाही म्हणलं. बाई ग या माणसानं वाटोळ केलं ग बाई. माझं जीवन वाटोळ केलं हो बाई. 50,000 द्या. हे बाबा गपरे बाई मा भाऊ बी काय दिसेना मला. भाऊ पण काही येत नाही माझ्याला लवकर. तुमचा भाऊ देईन का तुम्ही असं 50,000? का बरं केलं मला सांगा बरं तुम्ही. तुला विचारूनच गेलतो ना करायला असं मी काय काय कर. तुम्हाला परवानगी दिली होती का? मी तुम्हाला सांगितलं का लग्न करून हा, यावं? काय झाली कोणती निवडणूक आणली यांचं लग्न दादा जमून पाहिलं दिलंय. का लग्न करून घेतलं यांनी. काय हो दाजी आता काय म्हणते बोला. बरं तुम्हाला काय गरज लग्न करायची तुम्हाला काय एवढं हौस आली भाऊ त्यांनी मला सांगितलं नाही त्यांचं पहिलं लग्न झालेलं आहे. हा मला सांगितलं नाही. पण बरं. हॉस्पिटल चालू होतं ना दवाखाना चालू होतं ना. बरं झालं तुम्ही असतं विचार ना. करा सोय रे तुम्ही विचार करा 15-16 वर्ष आमच्या लग्नाला झाले. झाले. बरं तो बहिणीला मी सांभाळलंच ना. हा मग आता या येष्टे केला 12,000 नको का मला एखादं लेकरू बाळ मग आणली मग पोरासाठी तिला विचारू गेलो होतो ना. झालं असतं ना आज ना उद्या झालं काय असतं ग ना. बाई तुला हा म्हातारा नव्हतो कस का आवडला ते पैशासाठी केलं मी नाही त्यांनी. नाही आवडाचा विषय नसतो. आमची एक कंपनी आहे आमच्याकडे भरपूर पोरी आहे ज्यांना लग्न करायचे तर ज्यांचे होत नाही
किंवा एखाद्या माणसाची बायको मिली जिला पोरसोर होत नाही त्या माणसासंग आम्ही आमच्या पोरीचं लग्न लावून देतो कंपनी आणि आम्ही कमिशन घेतो 50,000 रुपये घेतलेले त्यांच्याकडून. म्हणजे बाया पोरींची कंपनी दादा हा. पाहिलं का लग्न लावायचं तुमचं करायचं का तुमचं? नाही मला पोरं सुरू होईल हा. परत दाजी तुम्हाला पटलं नाही आता काय करू आता तुम्ही सगळं लाज टाकली लाज कसे काय मग कुठं तुमचा एवढा परपंच वाया चालला होता अहो कस काय म्हणते आज 25 एकर याचं क्षेत्र आहे हा? एखादी आश्रमाला दान केलं ते परवडलं असतं. हा का आज अहो नाही काय झालं. काय बोला त्या तो बहिणीला पोरस्वर व्हाय ना 15-16 वर्ष मग झालं असतं ना दवाखाना हॉस्पिटल चालू आहे ना गोळ्या औषध चालू हा आहे तेच आपल्याला. सुटल्या भाषे तुला दवाखाने चालू आहे हिला 100% होते जुळ होईल जुळ. होईल नाही कोणला कोणला शक्यच नाही वाढणार होईल होईल कस काय बाई होईल ना म्हणजे आता कसं होय लग्न- रे येवा आता आम्हाला दोघांना लगेच आतमध्ये घ्या आणि लगेच आम्हाला हानी म्हणलं जायचंय येवा फक्त हे हटवायचंय आणि फक्त बिलागलं का काम करायचंय हिला 2 पोरं झाली हा. पहिल्या नवरदेव कडून. हा. आधी झाले चार ए, झाले. तिकडे धर फेका गं, ते, तिकडे फेका ते. धर तिकडे ठेव. मग मला पण तुमचं आलं आता काय? नाही परवडू तुम्हाला- शकत घ्या. तुला काम मला काम आहे. हा नाही, तुम्हाला आता नाही परवडू शकत कस काय नाही होणार? याची ना नसबंदी करून टाकेली पहिले हो. काय? बाई ग काय कधी दवाखान्यामध्ये नाही का तो बैल विचार बरं तो बैल विचार अरे तुला नाही नाही मायनस मध्ये करेल हो, का तुम्ही वाटोळ केलं आमच्या पोरीचं 1.5 लाख द्या 1.5 लाख द्या 1.5 लाख द्या हो, आता. एजंट तुम्ही थांबावं मग हिचा काय फायदा आहे तुमच्या संग राहून? त्याच्या बैल विचारा फक्त या नस मध्ये करेल का तुम्हाला अपेंडिक्स झालता ना त्याच्यात हे ऑपरेशन करून टाकेली म्हणजे यांचा नाही प्रॉब्लेम पोरं होत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे तो. हा हा. तुमचा दोष आता आहे. आता कळालं यांना आहे ना यांना अपेंडिक्स झालं 1.5 लाख द्या. हा. त्या अपेंडिक्स मध्ये येते दुसरं लसबंदचं ऑपरेशन करून टाकलं म्हणजे दोन्ही करून टाकले का? हा सगळं खरे म्हातारे फसला ना तो आता हा? काय करू मी वाटोळ केलं ना आमच्या पोरीचं. बाई तुला जर पोर लागत असेल तर तू बिंदा दुसरा नवरा करून घे नाही नाही आमच्याकडे नवरदेवला येत नवरदेव पोरीला येत असं त्याचं काय नका टेन्शन घेऊ. दादा भरपूर पण असतात. नसबंदी केव्हा केली होती माझ्या नवऱ्याची माझ्या आता दोष काढला माझ्या नवऱ्याने माहितीये का याला काय त्याला बोलली होती ना ते अपेंडिक्स काढायच्या टायमाला तुझ्यात दोष आहे तुझ्यात दोष आहे तो सगळे तो अपेंडिक्स खाली सरक चालला होता हा डॉक्टर म्हणे याची ये आधी ऑपरेशन करायला होता ते होईल म्हणून डॉक्टर नवीन होता काय देऊ? नाही अपेंडिक्स आता खाली गेलं तर पिशवी का त्याचं हा मग आधी ती पिशवी काढली आणि मग त्याचा अपेंडिक्स काढला बरं चांगलं हो. पाहिलं का तुम्ही मला दोष देत होते मलाच गोळ्या खाऊ घालत होते एवढ्या वर्षापासून हा काय करायचं बरं ते ऑपरेशन उलटायचं नाही म्हणजे तेव्हा. यांच्या पाईपलाईन मध्येच प्रॉब्लेम आहे. नाही नाही पाणी कस काय येईन चॉक त्यांची पाईपलाईनच बंद करून टाकली पाणी कस काय येईन? पण त्याला गाठल मला द्वारेला ती सोडता आली असती हा. पण त्याला कटिंग करून टाकेल हा, मग तेच ना हा मग पाणी येणारच नाही ना. कस काय पाणी 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 दुसरीकडे निघून जातं मग येतच नाही पाणी पाईपलाईन. पाणी सुवाट निघून जातं असं. हा खायला काय तोंडात मारायला कोण नाही अरे मला कळू काय नाही दिलं तुम्ही मला आपलं ऑपरेशन करताना हे केले म्हणून हा मग मी काय करू यांना राहिला नाद होता काय बाहेर बायाचा नाद होता? नाही तो जर असू बी शकतो आता तुमच्यात दोष होता सर्व अपेंडिक्स बरं का? नसताना कावा संपून गेला असता हा नाही मग बाहेर नांद असेल ना म्हणून तुम्ही दादा म्हणून तुम्ही काय म्हणता हे करून टाकलं नसबंदी वगैरे बरं का त्यांना तुम्हाला तुमच्यात दोष होता का मला तेच कळालं नाही मग मी आजपर्यंत झाकून धरलो खूप झाकून धरलो तुला करता हा. तुला लग्नाच्या आधी ठकीत तिथे लपड होत तिला पोर झालता का रे झालता का रे पोर झालं तिला म्हणून. केवढा पोरगा होता पाहिलं ना पोर त्याच्यानंतर केलती का मग? त्याच्यानंतर ते केला पोरगा बाग पासून झाला का रे म्हणजे तुमच्यापासून पोरं झाले हा आहे ना? हा किती बाया होत्या अशा ते तुझ्या भावाला विचार 10-15 असते जवळजवळ. 10-15 हा. पण काय होतं आपली गरीब परिस्थिती असल्यामुळे ना आपल्याकडे पैसे नव्हते तो लग्न सगळं त्यांना करून आणलेली आहे चल का तू चल. दुसरा बघू नवरा तुला चल. चल मला तर पैसे भेटले चल. हा. बरं ते मिटावलं का दाजी नाही तर मग मी 50,000 द्या अजून चला. काचे अहो, आता येण्यात 25 झाली आता. फोन पे नंबर टाक मग दुसरं गिरायक होतं आम्हाला 1 लाखाचं तुमच्यामुळं तुमच्या तोंडाकडे बघून 50,000 दिलं मी. मी काय होतो फोन पे नंबर टाका परा दिवशी पैसे घेऊन जा नाही आलं त्याला उचलतो दवाखान्यात जातो नंबर आहे त्याच्यावर 50,000 टाका. दवाखान्यात जातो हिची ठेव ओपितो किडनी हा तुमचे पैसे नील करतो कोण बस. घेणार त्यांची किडनी हं? कोणी नाही घेणार एखादं मात्र कोत्र घे ना किडनी त्यांची ते काही किडनी का नाही तर काही का तुम्ही आम्हाला आणलं पैसे. ना आता हे करून आणलं ना यांचे पैसे द्या पटक्यान देऊन टाका देईल दिले का 50 पाठ हो बरं का नाही तर बरोबर. केस ठोकीन. ए बाबा हा. तू बी असं विचारावर करून चला, नाही एवढं अत्याचाराची करायचं ना. केस ठोकीन अत्याचाराची विचार अत्याचार केला तुम्ही. अहो आधी ठोकून ए, टाका. अजून हात बोटे लावेल नाही तिला नाही 50,000 द्या. अजून काहीच करेल नाही. लय अत्याचार केले त्यांनी माझ्यावर हा अत्याचार केले बी. हा लय हा इथे आले बी अत्याचार झाला माझ्यावर हा. बाई मग हा. बाई तरी मी काय होतोय आजचे दिवस तरी ठेवा तिला आजचे दिवस हा म्हणजे काय रोजन दिलती का तुला? म्हणजे बाई 50,000 तरी पिटू रोजानी नव्हती दिली त्या आयुष्यभर सांभाळायला दिली ती तुला. सांगा ना आजचे तुम्ही दिवस का बरं ठेवा तिला पाहू द्या ना मला हो काय तो
तुमच्या पूर्वी पण अत्याचार काय माजला आमचे- बाहेर माणूस? आमचे- कशी काय मी काय म्हणतो यांच्या पूर्वी अत्याचार पर्यंत केला ना तरी पोर स्वर काय वाढणार नाही तिला. जाऊ द्या करते खेळत असते. राहू दे आजचे दिवस सांग ना हा? सांग ना आजचे आता दिवस काय तुझ्या मास्तर गावरे चालणार काल ठेवतो या कारण आम्हाला रातभर राहिलं तुला सकाळ बारी उचलायची पळी. बरं तुमचं लय करायचं वाईट का? केलं तो भावाला. तुमचं करायचं का? काय 50 द्या तुमचं लग्न लावून देतो मी. काय चालेल. कमी जास्त ए काय? बाबा बरं 40,000 ए द्या, हा. दादा चला. हार कुठे आहे दुसरा ए, हा दो- याच्यातच आहे, हा. तुम्हाला एक सांगू ए याला दादा कशाला तू लग्न ए करतोय भाऊ दादा? अरे याचं काला देतो करू मला रे फक्त भाकरी करता बायको लागत याचं काय होईल तुला सांगू का आणि आम्हाला घेऊन देत नाही. आम्हाला काय घेणं याचं देणं काय नाही. इकडे? आम्हाला फक्त पैसे पाहिजे. काय झालं आता माझ्या भावाचं? इकडे ये हम्म. हा. चालतं आम्हाला काही पण. नाही नाही, आम्हाला जमत होते हा? काय ते झालं रस्त्यावर आता कसं होईल तुमची लयच गाठ पक्की बसली होती सुटानच आणि मग बरं मी काय म्हणतो पाहुणे वाटलं पाय तो भाऊ पाय माझा भाऊ उलट चांगला म्हणण्यावल्या जाईल माहितीये का ये. हा. बाई दादा पटतं का तुम्हाला आता जमतंय 50,000 द्या. या. हा, लाख रुपये काय? हो टाका पटकन ते तुझ्या बायकोला कुठे भाकर तुकडा होतो 50,000 टाका. ए दादा अरे माय बाप हा माय नवऱ्याची बायको आहे आले आले माय नवऱ्याची बायको आहे ती बाई आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला काय नाही आम्हाला गिराईक भेटलं संपला विषय आम्हाला घेण देण नाही हा? हा. बरं तुम्हाला आयर बेर करायचं ते लग्नात करून टाकलं की हा, द्या लगेच आयर. अरे मुलबासाठी आणलेली ती बायको नाही मला भाकरी करता होईन ना आता होईन ना मुलबा नाही नाही मला भाकरी करता लागत पटतं का दादा काय दादा पटतं का तुला पटतं काय तुमचा खारोटा पा कसा आहे तुला म्या पटलं करून का? आणली हो पटलं. आणि मला मग नसबती केली बरं मी आणि काय हे- म्हणतो, हा? दाजी मी काय म्हणतो आम्ही येतो आता ना गोव्याच्या देवाला जाऊन आणि साल्यानं उडवली तुमची गोवाला बायको. गोवाला कोणता देव असतो? आहे ना देव आहे, आहे, गोव्याचं आहे. देव. असतो असतो मी येऊ का जोडी तुला नको 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 तू झुरून मरशील आणि म्हणला तू झुरून मरशील आमचं पाहून काय बरं तुम्ही निघा चला चला हा मी ठीक आहे. तुम्हाला आहे ना तिकीट काढून देतो हा? विमानाचं. हा विमानात देतो चला तुमच्या कशाला आणली होती तुम्ही तुमच्यामध्ये एवढा मोठा फॉल्ट होता अरे काचा पलटा होता मग कशाचा फॉल्ट तो होता भावाने काशी केली त्याला करून दिली आता हा? फॉल्ट नव्हता तुमच्यामध्ये तुला माहित होतं ना 15-16 वर्षामध्ये मात पलट आहे का मग हा? तुमच्यात फॉल्ट नव्हता का काय मग तुला तुमच्यात- कळत होतं का तुमच्यात fault तुला होता. रोजचं कळत होतं तुम्ही नाही का का मला गोळ्या खाऊ घातल्या मला तुम्ही डॉक्टरकडे दाखवलं मला तुम्ही काय काय माझ्यावर उपचार केला तुम्ही म्हणजे मी लवकर मेली पाल म्हणून का? अरे तुला मला सांगतो डॉक्टरने सांगितलं तुला हा. गर्भ पिशवीच नाही नाही हा माहिती का मला बरं तुम्ही किती तुम्ही आहे ना तुम्ही रिकामे चाळे सोडून तुम्ही द्या किती यारा दिला ना नाही, बरं तुम्ही ना हे रिकामे चाळे सोडून द्या बाहेर धरपडणं नाही हा. एखाद्याच्या लेकी बाहेर नजर ठेवणं जाशाल मरून तोंड वाचून जा धरपडा तिकडं अंजे काहीच बोलायचं नाही मला आता भाकर तुकडा मागायचा नाही जा तिकडं मी का हात ऐक ना काय चल काय मध- म्हणता मधी चल काय नाही मा बोनाय बिनायचं चल मधी